नमस्कार मित्रांनो, मास्टर ब्रेनिटीत मध्ये सर्वांचं स्वागत. मी संदीप देशमुख. आज आपण पाहणार आहोत एक खूप सुंदर विषयाबद्दल ज्याचं नाव आहे मन. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो माइंड. मित्रांनो, माणसाकडे दोन प्रकारची मन असतात. एक बाह्य मन आणि दुसरं अंतर्मन. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर मित्रांनो, संपूर्ण मनाच्या 10% भाग आपण जो वापरतो त्याला कॉन्शियस माइंड म्हणजेच बाह्य मन म्हटलं जातं, आणि संपूर्ण मनाच्या 90% भाग जो आहे जो वापरला जातो त्याला अंतर्मन म्हणतात, म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की बाह्य मनाचा जास्त वापर होतो आणि अंतर्मनाचा कमी वापर होतो. बाह्य मन जर कमी असेल तरी सुद्धा त्याचा वापर जास्त होतो. अंतर्मन विशाल आहे पण त्याचा वापर कमी होतो. उदाहरण घेऊया मित्रांनो बाह्य मनाबद्दल. आपण समजा आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, तर आपण आपल्या मनामध्ये विचार येतो, सभोवतालचा आपण विचार करतो, कोणाचा बिझनेस चाललाय आपल्या हिस्ट्रीमध्ये बघतो आणि तसा आपण निर्णय घेतो लगेच की आपल्याला एक व्यवसाय चालू करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला एखादी परीक्षेला जायचंय, तर एखाद्या मित्रानं आपली परीक्षा दिलाय का बघतो, त्याचप्रमाणे वागतो, त्यालाही आपण बाह्य मनाचा वापर करतो. पण आपण आपल्या अंतर्मनाला विचारलेलं नाहीये की आपण खरंच याची गरज आणि याच्यामध्ये आपण पास होतो का. सो आपण जेवढे पण विचार करतो मित्रांनो, आपण दिवसामध्ये जवळजवळ 60,000 विचार करतो. किती मित्रांनो? 60,000. 60,000 विचारांच्या मध्ये आपण किती विचार पॉझिटिव्हली अंतर्मनाकडे पाठवतो, किती नेगेटिव्हली अंतर्मनाकडे पाठवतो, हा जो दृष्टिकोन आहे हा बदलायला हवा मित्रांनो. यासाठी आपण अंतर्मन जे आहे, जे विशाल आहे, जे अद्भुत आहे, त्याचा वापर खूपच कमी करतो. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट निर्णय घेऊ शकत नाही त्या वेळेला मात्र आपल्या अंतर्मनाचा वापर होतो. पण ज्या आपल्या दैनंदिन जे विचारसरणी आहे त्या सरणीमध्ये आपण बाह्य मनाचा जास्त वापर करतो आणि अंतर्मनाचा कमी वापर करतो. मित्रांनो, जेवढे पण आपण पॉझिटिव्ह थॉट्स जर अंतर्मनाकडे पाठवले, 100% मित्रांनो अंतर्मन तसं पॉझिटिव्ह थॉट्स देतं. मित्रांनो, कधी कधी बाह्य मनाचा वापर करत असताना जे निर्णय आपण घेतो ते चुकीचे ठरतात. याचं कारण आपण अंतर्मनाला तो थॉट विचारलेला नसतो. म्हणून मित्रांनो, की आपण कोणताही थॉट जे डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्याला अंतर्मनाला विचारणं गरजेचं आहे, कारण ते संपूर्ण मनाच्या 90% आहे. मित्रांनो, 7 वर्षाच्या खालील मुलाला बाह्य मन नसतं. बघा मित्रांनो, आपण कोणताही एखादी गोष्ट जर लहान मुलाला सांगत असेल ते पटकन ऐकतं, कारण त्याला एक क्रिटिकल नावाचा फिल्टर नसतो. जे मनामध्ये दोन्ही मनाच्या मध्ये एक क्रिटिकल फिल्टर नावाचा एक घटक आहे, तो घटक त्या मुलाला नसतो. म्हणून त्याला परत उत्तर करायचं, परत प्रश्न करायचं त्याच्याकडे नसतं. म्हणून मित्रांनो, की आपल्याला 7 वर्षाच्या वरील जे लोक आहेत त्यांच्यासाठी जो क्रिटिकल फिल्टर काय करतो की अंतर्मनाकडे जाणारे विचार थांबवतो आणि पटकन डिसिजन घ्यायला लावतो. सो मित्रांनो, एवढंच सांगेन या व्हिडिओमध्ये की सर्वांनी अंतर्मनाचा जास्त वापर केला पाहिजे. अंतर्मनाचा जास्त वापर केला पाहिजे. आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो, विचारांच्या मध्ये म्हणजेच मनामध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि टीटा असे 5 अवस्था आहेत. त्या सर्वांच्या बद्दल पुढील भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो. असंच मला कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचा संदीप देशमुख. नमस्कार.